देवांच्या गोष्टी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जय विठ्ठल, जय एकनाथ. आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्या मनाला खोलवर स्पर्श करून जाईल. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. देव खरंच फक्त मंदिरात किंवा मूर्तीतच असतो का, की तो प्रत्येक जीवात, अगदी एका तहानलेल्या गाढवातही भरलेला असतो? आजची कथा आहे संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील अत्यंत प्रसिद्ध आणि भावपूर्ण प्रसंग, गाढवाला गंगाजल पाजले. ही कथा संत महिपतींच्या भक्त विजय परंपरेतून आणि वारकरी संप्रदायातील लोककथांमधून प्रसिद्ध आहे. चला, भक्ती आणि समतेची ही दिव्य कथा सुरू करूया. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक महान संत, विद्वान आणि परमभक्त होते. त्यांचा जन्म इसवी सन 1533 साली पैठण या पवित्र नगरीत झाला. लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले, पण त्यांच्या आजोबांनी त्यांचे प्रेमानं पालनपोषण केले. नंतर त्यांना जनार्दन स्वामी यांसारखे महान गुरु लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भक्ती, ज्ञान आणि समतेचा मार्ग स्वीकारला. संत एकनाथ महाराज अत्यंत शांत, दयाळू आणि सर्वांवर प्रेम करणारे होते. त्यांना प्रत्येक प्राण्यात परमेश्वराचे दर्शन व्हायचे. जातीभेद, उच्च नीच, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव त्यांच्या मनात नव्हता. ते नेहमी म्हणायचे, सर्व भूतांमध्ये परमेश्वर आहे. एकदा संत एकनाथ महाराज काशीहून रामेश्वर यात्रेला निघाले होते. त्यांच्या खांद्यावर कावड होती आणि त्यामध्ये गंगेचे पवित्र जल भरलेले होते. हे गंगाजल रामेश्वराच्या शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी ते घेऊन चालले होते. ती यात्रा खूप कष्टाची होती. उन्हाचा तडाखा, धुळीचे रस्ते, थकलेले पाय, पण एकनाथ महाराज शांतपणे नामस्मरण करत चालत होते. वाटेत ते एका ओसाड रस्त्यावरून जात होते. सूर्य खूप तापला होता आणि आसपास सावलीही नव्हती. तेवढ्यात त्यांच्या नजरेस रस्त्याच्या कडेला पडलेला एक गाढव दिसला. तो गाढव तहानेने तडफडत होता. त्याची जीभ बाहेर आली होती, डोळे मिटले होते आणि श्वास अडखळत होता. तो मरणाच्या उंबरठ्यावर होता. हे दृश्य पाहून एकनाथ महाराजांचे हृदय द्रवले. त्यांनी त्वरित कावड खाली ठेवली. एका हातात गंगाजल घेतले आणि दुसऱ्या हाताने त्या तहानलेल्या गाढवाच्या डोक्याला आधार दिला. ते अत्यंत प्रेमाने आणि शांतपणे त्या तहानलेल्या गाढवाच्या तोंडात गंगाजल ओतू लागले. गाढवानं एक घोट घेतला, नंतर दुसरा, नंतर तिसरा. हळूहळू त्याचा श्वास स्थिर झाला. डोळे उघडले, तो उठला आणि हळूहळू चालू लागला. आसपास उभे असलेले काही लोक हे सगळं पाहत होते. त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते रागानं म्हणाले, एकनाथा, तू काय केलंस? हे गंगाजल रामेश्वरासाठी होतं, देवाला अभिषेकासाठी, आणि तू ते एका गाढवाला पाजलंस. एकनाथ महाराज शांतपणे हसले. त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, हे गाढव नव्हते, हे स्वतः परमेश्वर होते. देव फक्त मंदिरात नसतो, तो प्रत्येक जीवात आहे. तहानलेल्या माणसाला पाणी देणे, भुकेलेल्या अन्न देणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे हीच खरी पूजा आहे. जर आपण प्रत्येक जीवात देव पाहिला तर जग किती सुंदर बनेल. संत एकनाथ महाराजांचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की करुणा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. आजही ही कथा ऐकताना आपल्या मनात एकच भावना येते, हे विठ्ठला, आम्हाला सुद्धा सर्वांमध्ये तुझं दर्शन होवे. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय विठ्ठल, जय एकनाथ असे नक्की लिहा. ही कथा आपल्या मित्रांबरोबर आणि फॅमिलीसोबत शेअर करा. देवांच्या गोष्टी या चॅनलवर आपण अशाच सुंदर संतकथा ऐकत राहणार आहोत, म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या भागात आपण संत एकनाथ महाराजांची आणखी एक अद्भुत कथा ऐकणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. जय विठ्ठल, जय एकनाथ.